सोलापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बाळासाहेब सर्वदे यांचा निर्घृण खून करण्यात आला आणि त्यामुळं सर्वत्र ही जी बातमी आहे ती वाऱ्यासारखी पसरली। खरं तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे हे या कुटुंबाला भेटायला आले होते। आपल्यासोबत बाळासाहेबांची कुटुंबीय आहेत, त्यांची मुलगी अतिशय निरागस, दोन गोंडस मुली त्यांना आहेत, आपण पाहू शकताय। या ठिकाणी त्यांची मोठी मुलगी आहे। बाळा, पप्पाला कधी भेटली शेवटचं? भेटलेलं नाही मी। कधी म्हणजे काल भेटली, परवा कधी भेटली तू? शेवटचं कधी भेटली? सकाळी भेटले नाही तर भेटले नाही। काय म्हणले तुला? काय पप्पांसोबत संवाद झाला? बोलले काय? काहीच नाही। कुठे गेलेत पप्पा आता? केले लांब। कोण केला पप्पाला? मारलं, मारून टाकला पप्पाला। कुणी मारलं? माहित नाही, मला माहित नाही। अतिशय निरागस अशी ही मुलं आहेत। ताई, खरं तर खूप मोठा दुःखाचा डोंगर तुमच्यावरती कोसळलाय। राजसाहेबांचे सुपुत्र अमित ठाकरे येऊन भेटून गेलेले आहेत, काय बोलले? ते म्हणले तुमच्या नवऱ्याला नक्की आम्ही न्याय देऊ, असं होणार नाही, तुमच्या मुलीसाठी नक्की तुमच्या नवऱ्याला न्याय देऊ। आणि त्याचं निर्गुणपणे हत्या केली, प्लॅनिंगनुसार सगळं विषय चुकता केला माझ्या नवऱ्याचा। सगळ्यांनी चटणीचे पाणी घातले प्लॅन करून। विजयकुमार देशमुख, किरण कुमार देशमुख यांनी फोन लावून त्याच्यावर त्याला मारा म्हणून अशीच बोलला आणि पूर्ण सगळ्यांनी मारून टाकलं माझ्या नवऱ्याला प्लॅननुसार करून। शंकर शिंदे, शालन शिंदे, त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? काय मागणी आहे? त्यांना फाशीची शिक्षा लागली पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजे आणि त्यांना मोका लागला पाहिजे। खरं तर अमित ठाकरेंना सुद्धा अश्रू अनावर झाले, काय बोलले ते म्हणले तुमच्या नवऱ्याला न्याय नक्की भेटणार, तुम्ही रडू नका, नक्की न्याय मी देणार। साहेबांवर विश्वास आहे आमचा, साहेब आम्हाला नक्की माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून देणार आणि त्यांना मोका लागला पाहिजेलच। पप्पा सोबत काय झालं बेटा? शेवटचं काय आठवतंय तुला? नाही वाटत। गुन्हेगारांवर काय कारवाई व्हायला पाहिजे? पाचशे झाले। काय केलं काय तुझ्या पप्पाला? काय पप्पा सोबत काय केलं त्या लोकांनी? कोण केला? मारून टाकलं पप्पाला, मारलं, पोटात टाकून मारला। मिरची तोडायला पाणी टाकतो, मिरची। बाळा, तू शाळेत जाते? जाते। कितवीला आहे? तो पारख्या गटाचा तो त्या। पाहू शकताय, अतिशय निरागस ही दोन मुलं आहेत, त्यांची पत्नी आहे, एक आई आहे आणि उघड्यावरती हे कुटुंब पडलेलं आहे। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी या कुटुंबाला येऊन भेट देऊन गेली आणि त्यांचा पुढला जो या मुलींच्या भविष्याचा खर्च आहे तो मी उचलणार आणि लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा सर्व प्रकार त्यांच्यावर कानावर घालणार, अशा पद्धतीचं आश्वासन या कुटुंबियांना अमित ठाकरे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।